आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे। कालच्या 4 तासांपेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी 4 तासांपेक्षा जास्त युक्तिवाद केला। आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे युक्तिवाद करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होम ग्राउंडवर आज 2 सभा होणार आहेत। पहिली सभा कल्याणमध्ये तर दुसरी सभा उल्हासनगरमध्ये होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचा कल्याणमध्ये कार्यक्रम होणार आहे। बीबीसीच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून टाकण्यात आलेल्या धाडीवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। स्वतंत्र भारतात वृत्तवाहिनी आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवर धाड पडण्याची ही पहिलीच घटना असावी। आमच्या विरोधात कोणतीच बातमी देऊ नये अशी मानसिकता काही लोकांची झाली आहे आणि याचे पडसाद आंतरराष्ट्रीय उमटतील असं जयंत पाटील यांनी म्हटलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत। कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना मनसेनं पाठिंबा जाहीर केलेला आहे। हिंदुत्व आणि विकास हे 2 मुद्दे पुढे नेणारा एकच घटक आहे, तो म्हणजे भाजप। त्यामुळे आम्ही भाजपला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हटले। उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वतावरून थंड वारे वाहत असल्यानं उत्तर महाराष्ट्रात रात्रीचं तापमान घसरते। धुळ्यामध्ये नीचांकी 6 अंश तापमान नोंदवण्यात आले। जमिनीची भूजल पातळी वाढवण्याकरता केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना देशातील 7 राज्यात राबवली जाते आणि महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील 69 गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। त्यासाठी भूजल पंधरवडा राबवण्यात येणार आहे। वाशीतील एपीएमसी बाजारात सोमवारपासून हापूसची आवक वाढलेली आहे। सोमवारी 325 तर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी 479 पेट्या दाखल झालेल्या आहेत। यंदाच्या पूर्व हंगामातील विक्रमी आवक झाल्याचं मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होते। ऐन फेब्रुवारीत उन्हाच्या झळा तीव्र झाल्यानं लिंबाचे दर गगनाला भिडलेले आहेत। लिंब प्रति किलो 100 रुपयांवर जाऊन पोहोचलाय। लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत यावर्षी शासनानं दिलेला इष्टांक पूर्ण झाल्यानं पालघर जिल्ह्यातील भात खरेदी केंद्र बंद झालेली आहेत। 33 खरेदी केंद्रांवर 10 फेब्रुवारीपर्यंत 4,14,655 क्विंटल भाताची खरेदी झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम आहे। अद्याप 88,000 एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांचा जानेवारीचा पगार झाला नाही आणि यामुळे कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। संघटनांनी एसटी महामंडळाला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये खिचण्याची तयारी केली आहे। राज्य मंत्रिमंडळातर्फे होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानुसार सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये निशुल्क समुपदेशन मिळणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू होणार आहेत। सीबीएसई बोर्डाच्या या परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालणार आहेत। यंदा 38,83,710 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसत आहेत। राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या जागांवर पोलिसांसह मध्यमवर्गीयांसाठी घरं बनवण्याची घोषणा केली। मात्र 200 हेक्टर जागेबाबतचा प्रस्ताव रखडलेला आहे। याचा फटका राज्यातील पोलिसांसाठीच्या घर उभारणीला बसतोय। कोणत्याही क्षुल्लक कारणावरून सोसायट्यांमध्ये वाद होत असतात, मात्र आता सोसायटींमधील हे वाद पोलिसांशिवाय मिटवले जाणार आहेत। यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक विभागाकडून तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे। रिअल इस्टेट एजंटना त्यांच्या व्यवहाराचा तपशील वर्षातून 2दा जाहीर करावा लागणार आहे। एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च असा तपशील स्वतःच्या संकेतस्थळावर देणं त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड ते कर्जत स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर 15 ते 19 फेब्रुवारी रात्री 1:50 ते पहाटे 4:50 या वेळेमध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येतोय। हे 5 दिवस उपनगरी सेवेच्या वेळापत्रकात काही बदल केले गेलेले आहेत। मुंबईतील ससून बंदरावरील ताण कमी करण्यासाठी उरणच्या करंजा येथे नवे मच्छीमार बंदर उभारलं जात आहे। मात्र 75 वरून 150 कोटींवर गेलेलं हे काम अजूनही अपूर्णच आहे। औरंगाबादच्या सिडको परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून ड्रेनेजचं पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधीपासून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। हे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे नळाद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी येते, मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। बेस्टच्या लाखो वीज ग्राहकांना त्याच्या वापराची अचूक माहिती मिळणार आहे। यासाठी मुंबईमध्ये घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत। येत्या जून पासून स्मार्ट मीटरची सेवा उपलब्ध होईल।
फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा देखील अजून पार झालेला नाही. मात्र मुंबईकरांना मे मधील उष्णतेच्या झळांचा अनुभव येतोय. आठवड्याच्या सुरुवातीलाच कोकण विभागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात चढल्याचं दिसून आलं. मुंबईतील भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच 24 तास पाणी बंद ठेवत जल अभियंता विभागानं मोठं काम हाती घेतलंय. या कामाच्या प्रक्रियेत गेल्या 10 वर्षांपासून रखडलेलं कामही पूर्ण करण्यात आलंय. हर्सुल येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी अखेर फुटली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या हर्सुल गावातील या रस्त्यानं आता मोकळा श्वास घेतलाय. ऐरोली काटाई मार्गावर टोल लागल्यास त्याला प्रखर विरोध होतोय. टोल सुरू केल्यास ऐरोली टोल नाका बंद करण्याची आमदार गणेश नाईक यांनी मागणी केली. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिका MMRDA कडे लवकरच संपादित करणार आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक असल्यानं मेट्रो 1 मार्गिका संपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईसाठी आगामी वर्षात 226 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोठ्या आणि छोट्या नाल्यांसाठी प्रत्येकी 90 कोटी रुपये आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 46 कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशीला भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा मिळाव्यात यासाठी आंदोलन केलं होतं. मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या रविकांत तुपकर आणि त्यांच्या 24 आरोपी साथीदारांना जेल मिळणार की बेल हे आज कळणार आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडू विरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडून पुन्हा एकदा सेल्फी पॉइंट सुरू करण्यात आलाय. राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 2013 मध्ये संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉइंट सुरू झाला होता. मात्र 2017 नंतर हा सेल्फी पॉइंट बंद झाला होता. आगामी 3 महिन्यात महागाई वाढण्याची शक्यता आरबीआयनं वर्तवलेली आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीसाठी 3 महिन्यानंतर जास्त पैसे मोजावे लागतील असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी पेरून ठेवलेली स्फोटकं पोलिसांनी सतर्कतेनं नष्ट केलेली आहेत. धानोरा तालुक्यात कटेझरी आणि चारोळीच्या जंगलामध्ये माओवाद अभियानादरम्यान ही स्फोटकं नष्ट करण्यात आली. माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावानं मंत्रालयात बोगस लिपिक भरती प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसंच एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी इथे एका तरुणावर चोरट्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये नंदू गरड हा गंभीर जखमी झालाय. त्यानंतर गरड याच्या घरी जाऊन हल्ल्याची कबुली देणाऱ्याला जमावानं चोप देत गावातून धिंड काढली. भिवंडीच्या कारिवली गावात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्या गुंडाला जाब विचारायला गेलेल्या मुलीच्या आईवर आणि मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. तर मुलीच्या भावावर चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वयोवृद्धांना पोलीस असल्याचं सांगत लाखो रुपयांचे दागिने लुटणाऱ्या 2 चोरट्यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून 5,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भिवंडीच्या गुंदवली, ठाकूरपाडा, कुरेशी नगर आणि दर्गा रोड या भागात वीज कंपनीच्या भरारी पथकानं छापेमारी केली आहे. या छापेमारीत तब्बल 12,21,000ची वीज चोरी उघडकीस आली असून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहापूरच्या खडरी रेल्वे स्टेशन जवळ एका तरुणानं रेल्वेमधून उडी मारत आत्महत्या केली आहे. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून रेल्वे पोलिसांचा तपास सुरू आहे. मारहाणीनंतर अपमान सहन न झाल्यानं एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादच्या पैठणमधील होनोबाची वाडी इथे घडलेली आहे. गौरव वैष्णव असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या सोमठाणा गावाजवळ भीषण अपघात झाला. पाथरीहून माजलगावकडे येत असलेल्या दुचाकी स्वाराला माल वाहतूक करणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली आणि यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भिवंडीच्या फातमानगरमध्ये एका बाईकला आग लागली. परिसरातील बाईक्सना कुणीतरी जाणीवपूर्वक आग लावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्री हंबीराव मोहिते यांचे 13वे वंशज जयाजीराव मोहिते यांनी शिवरायांच्या मूर्तीचं वाटप केलं. 51 मंडळांना छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधीष्ठ मूर्तीचं वाटप करण्यात आलं आणि 2 वर्षांनंतर शिवजयंती साजरी होत असल्यानं शिवजयंती मंडळांमध्ये उत्साह दिसून येतोय. रत्नागिरीच्या कोळथरे समुद्र किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले जातीची कासवांची पिल्लं समुद्रात सोडण्यात आलेली आहेत. कासवांची 3,500 अंडी संवर्धित करण्यात आली असून त्यातील पिल्लं सुद्धा समुद्रात सोडण्यात येणार आहेत. पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील कराराबद्दल पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचं अभिनंदन केलं.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा मेघालय दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. यूपीच्या गाझियाबादमध्ये दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेची चेन हिसकावून चोरटे फरार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. यूपीच्या शहाजहापूरमध्ये दारू तस्करी प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 400 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून ही दारू बिहारला पाठवली जात असल्याची माहिती मिळते. दिल्लीच्या सुलतानपुरीमध्ये 17 लाख रुपये लुटणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये 8 लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. कर्ज फेडण्यासाठी आणि मुंबईतील फिल्म सिटीमध्ये फिरायला जाण्यासाठी चोरी केल्याचं या आरोपींनी म्हटलंय. भारतीय वंशाच्या निकी हॅले यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये उतरण्याचं जाहीर केलं. याबाबत एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी घोषणा केली आहे. उमेदवारीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपामुळे बळी गेलेल्यांची संख्या 41,000वर पोहोचलेली आहे. ऑपरेशन दोस्तद्वारे एनडीआरएफ कडून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. महिला T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोर आज वेस्ट इंडिजचं आव्हान असेल. टीम इंडियानं आपल्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 7 विकेट्सनं पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीवर क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल.